रामायण फार सुंदर आहे, फार गोड आहे. राम म्हणजे जीवन जगण्याचं सूत्र आणि जीवन जगण्याचं शास्त्र आहे. ज्याच्या अंतःकरणातला राम जागा झाला, बस त्या व्यक्तीचं जीवन हे इतरांसाठी आदर्श असणार आहे. राम म्हणजे काय, अगदी कथेच्या कालच्या सांगतेच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं. राम म्हणजे सद्गुणांचा विकास आहे. एखादा सज्जन माणूस, एखादा सज्जन व्यक्तिमत्व समाजामध्ये पाहू द्या, दिसू द्या, लोक म्हणतात हा माणूस रामासारखा आहे. बरं, सगळ्या सद्गुणांची ठेव म्हणजे राम. की जे राम भगवान, ज्यांचं चरित्र आपल्या मधल्या सात्विकतेला बळ देतं, सद्गुणांचा विकास करतं. रामाचं चरित्र म्हणजे माणसाला जगायला शिकवतं. सुंदर आहेत राम. आणि आपल्या सगळ्यामधला राम जागा बाबा, याच्यासाठीच हे भव्य आयोजन नियोजन. आणि ऐका, एखादी गोष्ट जोपर्यंत चांगली गोष्ट कानावरच पडत नाही तोपर्यंत ती अंतःकरणामध्ये सुंदर विचाररूपानं कशी निर्माण होणार. तोंडातून चांगलं बाहेर पडण्यासाठी, जगण्यामध्ये चांगलं येण्यासाठी अगोदर कानावर चांगलं पडावं लागतं. आपल्या कानावरच जर दिवसभरातून सगळ्या चुकीच्या गोष्टी कानावर पडत असतील तर आपला व्यवहारही तसाच होणार आहे. म्हणून आपण ऐकतोय काय ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. जसं आपल्या आहारावरती आपले विचार अवलंबून असतात, तसं आपण काय ऐकतोय याच्यावर आपला आचार अवलंबून आहे. आणि दिवसभराचं चिंतन करा. मोबाईल, टीव्ही, फेसबुक, वर्तमानपत्र या सगळ्या प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा थोडंसं चिंतन करा. दिवसभरात चांगल्या गोष्टी किती आपल्या कानावर पडतात आणि चुकीच्या गोष्टी किती कानावर पडतात याचाही अभ्यास करा. आणि प्रामाणिकपणे माझ्याशी बोला, दिवसभरात चांगलं कानावर जास्त पडतं का चुकीचं जास्त पडतं? झोपल्या का कानावर चुकीचं जास्त पडतं दिवसभरात का चांगलं जास्त पडतं? चुकीचं कानावर जास्त येते दिवसभरात. मग हे चुकीचं कानावर पडलेलं तसेच विचार आपल्या मनबुद्धीमध्ये चालू असतात. मग या चुकीच्या विचारांना घालवण्याचं काम, त्यांना धुण्याचं काम कोण करतं? तर भगवत चिंतन करतं, चांगल्या गोष्टी करतात. म्हणून आपल्या अंतःकरणाची शुद्धी करण्याचं काम ही कथा करणार आहे. फक्त तिला व्यवस्थित आपण श्रद्धेनं ऐकायचंय. रामकथेमध्ये आपण कालच्या सत्रावर राम जन्मापर्यंत थांबलो. 3 दिवसाचा कथेचा हा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे थोडंसं धावत पळत चालावं लागणार आहे, कारण 7 दिवस कथासत्र चालतं. या 3 दिवसामध्ये जेवढे सुंदर प्रसंग मला तुमच्यासमोर मांडता येतील त्याचा मी प्रयत्न करणार आहे. रामाचा जन्म म्हणजे सद्गुणाचा विकास. आणि खरं सांगू तुम्हाला, या सगळ्या देवदेवता आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये चांगली गोष्ट जागी होईल ना, त्या दिवशी आपल्याही अंतःकरणात रामाचा जन्म झाला असं आपण आपल्या मनाला समजावून सांगायचं. फक्त चांगली गोष्ट मनात येऊन ती आपल्या आचरणात आली पाहिजे. रामाचा जन्म झाला म्हणून समजा. हे देवदेवता कुठे नाहीत, आपल्या जवळच आहेत. आपल्या संतांची प्रमाण आहेत. कुठे आहे देव? कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी
ही भावगीता आपण कदाचित कुठेतरी ऐकली असते. देव आपल्या जवळच आहे, फक्त आपल्याला त्याची आठवण नाही राहिलेली. आणि संतांनी नेमकं तेच केलंय. तुमच्यातला राम जागा करा, तुमच्यातल्या श्री विठ्ठलाला ओळखा. विठ्ठल इथेच आहे, राम इथेच आहे, कृष्ण इथेच आहे, फक्त स्वतःला ओळखा. किती गोड प्रमाणे महाराजांचं सांगेन मी तुम्हाला. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा ओळखा. श्री विठ्ठल इथेच आहे, दूर कुठे नाही. मंदिरातला विठुरायाला जाणण्यासाठी भक्ती करावी लागते, तसं अंतःकरणातल्या विठ्ठलाला जाणण्यासाठी सुद्धा भक्तीच करावी लागते. कोणती भक्ती? सदाचार, सद्विचार, सहिष्णुता, सद्भाव, सद्गुण या गोष्टींना विकसित करावं लागतं. बऱ्याच लोकांना भक्तीच कळत नाही. माझ्या सुरलीतल्या ताई दादांनो, बऱ्याच लोकांना भक्ती कळत नाही. आम्ही खूप कथा केल्या, आम्ही खूप कीर्तनं केली, म्हणजे काय खरी भक्ती झाली? पेरणीच्या दिवसात पारायण नसतं. पेरणीच्या दिवसात पेरणीच करावी. भक्ती म्हणजे काय बऱ्याच लोकांना समजत नाही. काही रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काय भक्ती? एका बाईने तर काल्याचं कीर्तन ऐकलं, काला ऐकून घरी निघाली. गल्लीमध्ये छोट्या लेकरानं घरातला देवतांब्या दारात फेकला, त्यानं टुपकन उचलला, पदरा खाली घातला, हो गेली घराला. काय काला कळाला तिला? भक्ती म्हणजे परिवर्तन आहे. भक्ती म्हणजे परिवर्तन, भक्ती म्हणजे समर्पण, भक्ती म्हणजे सद्गुणांचा विकास. जोपर्यंत आपल्यात परिवर्तन होत नाही तोपर्यंत खरी भक्ती आपल्या अंतःकरणात जागीच झाली नाही, असा त्याचा अर्थ आहे. हा, तुम्ही भजन करू नका, तुम्ही कीर्तन करू नका असं अजिबात नाही. ती भगवंतापर्यंत जाण्याची प्रोसेस आहे. मन चित्त बुद्धी एकाग्र करण्याची प्रोसेस आहे, ती करावीच लागणार आहे आपल्याला. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, भक्ती म्हणजे काय? भगवान परमात्मानं जे काम आपल्याला लावून दिलेलं आहे, मग ते शेतीचं असेल, ते व्यापाराचं असेल, ते कुठल्या पदाचं असेल, किंवा नोकरीचं असेल, किंवा अध्यात्माचं असेल, कुठलंही काम असू द्या, ते आपल्याला भगवान परमात्माला लावलेलं काम, ते काम सत्यानं आणि प्रामाणिकपणे करणं. आणि प्रत्येक काम करत असताना ईश्वरा तू माझ्या साक्षीला आहेस, हे काम मी प्रामाणिकपणे करतोय कारण तू याला पाहतोयस, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये जागा असणं म्हणजे खरी भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण करणं. हा भक्तीचा अर्थ आहे. जे काम तुम्हाला लावून दिलंय ते सत्यानं करा, प्रामाणिकपणे करा, आणि प्रत्येक कामाला देवा तू पाहतोयस हा भाव मनामध्ये जागा ठेवा. ही खरी भक्ती आहे. कुणी म्हणेल ताई, जर आपल्याला लावून दिलेलं काम सत्यानं प्रामाणिकपणे करणं ही जर भक्ती असेल तर मठ मंदिरांची गरज काय? प्रश्न येतो की नाही मनामध्ये? मग रामकथा ऐकण्याची गरज काय? आम्ही आमचं कामच करू प्रामाणिकपणे. कथा कीर्तनांची गरज एवढ्यासाठी आहे, तुम्ही जे काम करताय ते बरोबर आहे का चूक आहे हा विवेक तुम्हाला कोण देणार आहे?
तुमच्या सद्बुद्धीचा विकास कोण करणार आहे? तुमच्यामध्ये सात्विकता कोण निर्माण करणार आहे? तर संत विचार, चांगलं काय आणि चुकीचं काय याचा निवाडा करण्याची क्षमता संत विचारातून आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. मठ मंदिरांची गरज काय? जर आपलं काम ही जर भक्ती असेल तर मठ मंदिरांची गरज काय असाही प्रश्न उभा राहतो. बऱ्याच लोकांना प्रश्न आहे मंदिरांची गरज काय? बरोबर. राम मंदिरावर एवढा खर्च करण्याची गरज काय? गावामध्ये 4-4, 5-5 मंदिरांची गरज काय? असा प्रश्न असतो की नाही मनामध्ये कधी कधी. याचं उत्तर आपल्याला नेमकं माहिती नसतं तर कान देऊ नाही का? हवा सगळीकडे आहे की नाही? माना डोलवा नाही तर हो म्हणा. हवा सगळीकडे आहे की नाही? मी ही कशासाठी सांगते? मंदिरांची गरज काय? देवतांच्या मूर्त्यांची आणि प्रतिमांची गरज काय? हवा सगळीकडे आहे, हवा सगळीकडे आहे. पण जेव्हा आपण गाडीमध्ये प्रवास करतो आणि गाडीच्या टायरमधली हवा जाते तर गाडीच्या टायरमधली हवा गेल्यानंतर अशी हवा सगळीकडे आहे की नाही? अशी धरा ना अशी भरा, जमल काय तुम्हाला? नाही. हवा सगळीकडे आहे पण तरीही जेव्हा गाडीचं टायर पंक्चर होतं तेव्हा पंक्चरच्या दुकानाची गरज काय? टायर मधली हवा गेल्यानंतर जशी पंक्चरच्या दुकानाची गरज आहे, हवा अशी धरून अशी भरता येत नाही, त्याच्यामध्ये पंक्चरच्या दुकानाचीच गरज आहे. तसं आपला आत्मविश्वास कमी झाल्यानंतर आपल्याला मंदिराचीच गरज आहे. ते आपल्या ऊर्जेचा स्तोत्र आहे. बरीच लोक म्हणतात मठ मंदिरावर खर्च करण्याची गरज काय? अरे आपल्याला ऊर्जा देणारा, प्रेरणा देणारा आहेच कोण? घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार कोण आहे आपल्याकडे? एक तरी माणूस दाखवा आपल्याला. हा, सुखामध्ये सगळे सोबत असतात पण संकटात सगळे पळून जातात. मग खरंच प्रत्येक प्रसंगाला अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, सुख असेल, दुःख असेल, या सगळ्या प्रसंगी आपल्या सोबत जर कोण असेल ना तो आपला भगवान आहे. याला संतांच्या पुराव्याची साक्ष आहे. जेथे जातो तेथे तू माझा साथी, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती धरोणिया, चालविशी हाती धरोणिया, जेथे जातो तेथे तू माझा चालविशी हाती धरोणिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगा आती. मी तुमच्या सोबत आहे हा आत्मविश्वास भगवत भक्तीने आपल्यामध्ये निर्माण होतो. थकलेल्या, खचलेल्या, हरलेल्या माणसाला आधार कोणाचा? भगवान परमात्माचा. पण माझ्या ताई दादांना ऐका सुरलीकर, आणि मला आनंद आहे की या कथेमध्ये फक्त सुरलीच नाही तर बऱ्याच दूरवरूनही लोक कथा सत्राला येतात. कारण रात्री जेव्हा कथा झाली तर बऱ्याच दूरच्या काही ताई मला भेटल्या, म्हणे दीदी आम्ही या गावावरून आलो, आम्ही त्या गावावरून आलो. म्हणजे खूप दूरवरूनही काही महिला भाविक, पुरुष भाविक येतात. त्या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. ऐका, काही लोक काय म्हणतात, आम्हाला देव मान्यच नाही. समजावं, यांच्या एवढं दरिद्री कुणी नाही. ज्या देवानं जग दिलं, जन्म दिला, जीवन दिलं, सगळं काही दिलं आणि तोच आपल्याला मान्य नाही. खरंच आपली ही दुर्बुद्धी निघून जावी आणि सात्विक विचारधारा आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, याच्यासाठीचे रामकथेचं सत्र आहे. देव मान्य नसलेली माणसं फार विचित्र असतात बरं.
एक खूप श्रीमंत होता. गावाकडे पाण्याखालची 100 एकर जमीन होती त्याला. देवच मान्य नव्हता त्याला. त्याच्या शेतामध्ये एक कामगडी होता. आला तो गावाकडे, शेतीची पाहणी करतोय, काय कसं आहे, खूप छान आहे, सगळं चाललंय. त्यानं त्या शेतावरल्या त्याच्या गड्याला बोलावून घेतलं. म्हणे इकडे. म्हणे काय? म्हणे ना, तुझ्या देवाला काही कळतच नाही. आता मला सांगा, देवाला जर काही कळत नसतं तर हे नाक उलटं लावलं असतं तर, इथलं तोंड इथं कपाळावर ठेवलं असतं तर जेवता आलं असतं का? सुरली नाही. पण देवाला जे कळतं ते कुणाला कळत नाही. पण हा माणूस काय म्हणत होता? तुझ्या देवाला काही कळतच नाही. तो बिचारा शेतकरी म्हटला, साहेब माझी देवावर खूप श्रद्धा आहे, माझ्याजवळ काय तुम्ही देवाची निंदा करू नका. तो गेला. आधी तो श्रीमंत व्यक्ती बांधावर जाऊन बसला आणि खूप मोठी मोठी टरबुजं लागली होती शेतामध्ये. त्यानं त्या पुन्हा शेतकऱ्याला बोलावून घेतलं. अरे म्हणे काय केलं आहे शेतामध्ये? म्हणे टरबुजं लावलेली आहेत. म्हणे एवढी मोठी मोठी फळं एवढ्या छोट्या वेलीला? म्हणे हो. आणि तो जिथे बसला होता ना बांधावरती, तिथे कवठाचं झाड होतं. कवठाच्या झाडाला छोटी छोटी कवठं लागलेली होती, गच्च भरलेली होती. तो म्हटलाय पा, तुझ्या देवाला काही कळतच नाही. म्हणे काय? एवढं मोठं कवठाचं झाड आहे, त्याला छोटी छोटी कवठं, आणि एवढी छोटीशी वेल आहे, तिला एवढी मोठी मोठी टरबुज, काही कळतंय का तुझ्या देवाला? अरे मोठ्या झाडाला मोठं फळ द्यावं, छोट्या वेलीला छोटं फळ द्यावं, तुझ्या देवाला काही कळतच नाही. तो बिचारा फार भाविक होता, गरीब. तो म्हटला, साहेब तुम्हाला काय बडबड करायची तुमच्या जवळ करा, पण माझ्याजवळ देवाची निंदा करू नका. ह्याला शुद्ध प्रेम म्हणतात. बरं, कथेतून ही गोष्ट आहे का की खरं प्रेम कशाला म्हणतात, खरा भाव कशाला म्हणतात. बऱ्याच वेळेला आपली खूप मैत्री असते आपल्या मित्रासोबत, एका ताटामध्ये जेवतात, पण आपल्या मित्राची निंदा जर दुसरं कोणी करत असेल आणि आपण आपल्या कानानं ऐकत असू ना, तर समजावं आपल्याला खरंच मैत्रीचा अर्थच कळाला नाही. आपल्या मित्राची कोणीतरी निंदा करते, ही गोष्ट जर आपण आपल्या कानानं ऐकत असू तर आपण खरे मित्र नाही. कुणी म्हणाल, ताई विरोध करण्याची आमची क्षमता नाही, ऐकण्यापलीकडे आम्ही काय करू शकतो? दादा तुम्ही ताडण करू शकत नाही, तुम्ही विरोध करू शकत नाही, पण तुम्ही ती जागा तर सोडू शकता. ही तर गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही नाही विरोध करू शकत, पण ती जागा सोडून तिथून निघून जा. तुम्ही खरंच मैत्री निभावली, त्याचा अर्थ होईल तसा. हा बिचारा शेतकरी गरीब होता, पण प्रामाणिक होता, एकनिष्ठ होता. तो म्हटला, साहेब हात जोडतो मी तुम्हाला, देव तुम्हाला मान्य नाही तुमच्याजवळ राहू द्या, पण मला मान्य आहे, आणि माझ्याजवळ काय देवाची निंदा करू नका. गरीब आहे पण मी निष्ठावंत आहे, मला इथून जाऊ द्या. त्यानं देवाची निंदा ऐकली नाही, पण तो बडबडत करत राहिला की देवाला काय कळत नाही. मोठ्या झाडाला छोटं फळ आणि ही छोटी वेल, तिला मोठी मोठी टरबूज. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. असा वारा सुटला की वाऱ्यानं कवठाचं झाड असं गदगद हललं, त्यातून एक कौठ तुटलं आणि खाली आडवं पडलेलं होतं बडबड करत. जे कौठ तुटलं ना त्याच्या नाकावरच पडलं, त्याचं नाक चेंबलं, 2-4 दातही पडले, रक्त किती निघालं ते त्यानं पाहिलंच नाही. उठलं आणि टरबुजाचा आकार किती मोठा आहे ना ते त्यानं पाहिलं. तो म्हटला, हे छोटं कौठ पडलं तर 2 दात पडले, हे टरबूज जर वरती असतं आणि ते जर तुटलं असतं तर माझं काय झालं असतं. पुन्हा त्यानं त्या शेतकऱ्याला बोलावून घेतलं. म्हणे इकडे ये. म्हणे साहेब आता काय बोलणार आहात? म्हणे आता चांगलं बोलणार आहे. म्हणे काय? म्हणे तुझ्या देवाला जे कळतं ना ते कुणालाच कळत नाही, बस तुझ्या देवाला खूप कळत आहे. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. खरंच आतापर्यंत जे काही आपण अज्ञानामध्ये होतो, देवधर्म आपल्याला मान्य नाही, पैसा म्हणजे सर्वस्व आहे, पैसा हे साधन आहे, पण ते आपलं खरं उद्दिष्ट वेगळं आहे. पैसा साधन आहे, साध्य नाही, पण आपण साधनाला साध्य बनून बसलेलो आहोत. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये दुःखी आहोत. खरंच आपल्या जीवनातलं दुःख वजा करण्यासाठी ही रामकथा आपल्यापर्यंत आली आहे. जीवनाचा अर्थ शिकवण्यासाठीच रामकथा सुरली नगरीमध्ये आलेली आहे. कालपर्यंत आपण भगवान परमात्माचा जन्म सोहळा पाहिला, खूप आनंदाने जन्म साजरा केला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे,
जन्म झाला. कौशल्यामाईनं सुंदर एका बालकाला जन्म दिला. मा सुमित्रेला एक बाळ झाला. कैकेयीला 2 पुत्र झाले. छोटी छोटी बाळं आहेत. या बाळांचं नामकरण करायचंय. वशिष्ठ, कात्यायन, जाबाली, मार्कंडेय असे अनेक ऋषीमुनी आलेले आहेत आणि लेकरांचा जन्म सोहळा, नामकरण सोहळा आता इथे साजरा करणार आहेत. कैकेयीचे जे पुत्र आहेत त्यांचं नाव भरत आणि शत्रुघ्न. सुमित्रेच्या पुत्राचं नाव लक्ष्मण आणि कौशल्येचा जो पुत्र आहे हा विश्वाला आराम देणारा असेल म्हणून याचं नाव श्रीराम. श्रीराम नामाचा उच्चार झाला. सगळ्यांना आनंद झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. खूप खूप आनंद झाला. राम हा शब्द हे नाव सुद्धा एवढं सोपं आहे ना. राम नाव घ्यायला ताकद लागत नाही, वेळ वाया जात नाही, कष्ट नाही आहेत. सहज आपण राम शब्दाचा उच्चार करू शकतो. आणि ऐका ना, लहान लेकरू सुद्धा सहज राम म्हणू शकतं आणि म्हातारी माणसं सुद्धा राम म्हणू शकतात. तरण्यांना तर काही अडचणच नाही. ज्याच्या तोंडातले 32च्या 32 रिटायर आहेत ते सुद्धा राम म्हणत. बरोबर. जेवढं राम म्हणणं सोपं आहे तेवढंच कृष्ण म्हणणं अवघड आहे. कृष्ण म्हणण्यासाठी 32 मधलं एक सुद्धा गैरहजर असून चालत नाही. सगळेच हजर असावे लागतात. या 32 पैकी एक गैरहजर असू द्या, कृष्ण म्हणायला लावा. कृष्ण म्हणता म्हणता जिथे खिंड पडली ना तिथून हवा निघून जाईल. कृष्ण म्हणताच येणार नाही. पण राम लीलया सहज आपण म्हणू शकतो. रामाचं नाव जेवढं सुंदर आहे तेवढं सार्थ आहे, तेवढं आदर्श आहे. आणि रामानं स्वतःचं नाव सार्थ केलं. बऱ्याच वेळेला लोक खूप छान छान नावं ठेवतात पण नावाप्रमाणे जगत नाहीत. नाव आहे शूरसेन पण मच्छरला पाहून घाबरतो. नाव शूरसेन. नाव दीपक पण दीपकला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं एवढा काळ. नाव गंगूबाई महिनाभर आंघोळ नाही. नावाप्रमाणे माणसं जगतच नाहीत. पण राम खरंच रामरायानं स्वतःचं चरित्र एवढं सुंदर सजवलं की ते नाव सार्थ झालं. राम भगवंताच्या जन्मानं सूर्य भगवंताला आनंद झाला कारण सूर्यकुलामध्ये देवाचा जन्म झाला. छोटेशे बालराम त्यांना पाहण्यासाठी अयोध्येतल्या लोकांची रोजच गर्दी आहे. रोज गर्दी. भगवान भोलेनाथाला सुद्धा दम निघेना आणि भोलेनाथ सुद्धा रामजीला पाहण्यासाठी निघाले. पण सुरुवातीला शिपायांनी अडवलं. आप अंदर नहीं जा सकते, बाजू हटो. शिवजी उदास हो गए, सरयू के तट पर बैठ गए और सोचने लगे हम कैसे जाएंगे वहां तक. आम्ही कसे जाणार तिथपर्यंत. राम भगवान आम्ही इथपर्यंत आलो तुमच्या दर्शनासाठी पण तुमचं दर्शन आम्हाला होत नाही. छोट्याशा भगवंतानं लीला केली. भगवान खूप रडायला लागले. खूप रडायला लागले. माई कौशल्येला कळे ना बाळ का रडते. कुणाची नजर लागली असेल का. आणि मग कौशल्यामाईनं शिपायांना सांगितलं जा नगरामध्ये कुणी नजर काढणारा आहे का पहा. डांगोरा पिटवायला लागले शिपाई दवंडी देणारे. बाळाची नजर काढणारं कुणी आहे का. पाहत पाहत शरूच्या तटावर आले. या ध्यान मुद्रेतल्या महात्म्याला पाहिलं. बाबा आप नजर निकालना जानते हैं. हाँ भाई बहुत अच्छी तरह से हम निकालते हैं. क्या करना पड़ेगा. नारियल नींबू कुछ लाना पड़ेगा. हाँ ऐसा तो कुछ नहीं. वो बच्चा हमारी गोदी में देना पड़ेगा. तो चलो चलो. शिवजी निघाले. म्हणजे बाळाला मांडीवर द्यावं लागेल त्याच्याशिवाय नजर उतरणारच नाही. सकाळीच्या गेटमॅननं धकलून दिला ना आता भोलेनाथ त्याचा पाय तुडवून गेले. असंच असतं पहा. आपण दारामध्ये पाळलेलं कुत्रं असतं आणि अचानक जर कोणी आलं ना तर ते एवढं तुटून पडतं समोरच्या व्यक्तीवर. पण तेवढ्यात घराचा मालक यावा आणि आलेल्या अतिथीला वाकून नमस्कार करावा. मग आता जे कुत्रं भुकलेलं आहे ना
ते शांत होता. रे हा जवळचा पाहुणा दिसतो आपल्या मालकाचा. मग त्या पाहुण्यानं शेपटी तुडून आतमध्ये जाऊ दे, काहीच बोलत नाही. आणि मगाशी एवढं तुटून पडलेलं. अगदी तसंच आता शिपाई अडवत नाहीयेत. शिवजी सरळ आतमध्ये गेले, बाळाला मांडीवर घेतलं. भोलेनाथ आणि राम भगवान दोघांची नजरानजर झाली. शिवजी रडायला लागले, देवा माझी इच्छा पूर्ण केली. राम भगवान म्हणतात, भोले बाबा तुम्ही यावेळेलाही संधी सोडली नाही. म्हणून राम हसू लागले, शिवजी रडू लागले. माई कौशल्या माईला वाटतं की किती चांगला बाबा आहे ना, स्वतः रडतो, माझ्या लेकराला हसवतो. खूप आनंद वाटला. बाबा माझ्या लेकराची नजर निघाली, काही भविष्य सांगता येत असेल तर सांगा. सांगितलं, आई तुझा मुलगा फार प्रतापी, याचं चरित्र आदर्श होईल, लोक याच्या चरित्राच्या कथा गातील. हा 15 वर्षाचा होईल तेव्हा एक साधू येईल, याला घेऊन जाईल. बाबा असलं काही घेऊन जायचं सांगू नका, दक्षिणा जास्त घ्या, पण चांगलं चांगलं सांगा. आई या काही दक्षिणेवर सांगायच्या गोष्टी नसतात. पण तुझ्या या बाळाला विश्वात सुंदर नाही अशा सुंदर मुलीशी लग्न लावून पुन्हा तुझ्या स्वाधीन करून जाईल. मग ठीक आहे बाबा, राज्याभिषेकाची एखादी गोष्ट सांगा. नाही आई, अजून बाळ लहान आहे, एक दिवस येईल फुकट सांगून जाईल, पण आता काही सांगता येईल. सांगू शकत नव्हते का? राम गादीवर बसण्या अगोदर वनवासाला जाणार होते. साधूच्या झुंडीच्या झुंडी माई कौशल्याच्या दारामध्ये उभ्या आहेत. माई भिक्षांदेही, आई भिक्षा घाल. माईने भिक्षा घातली तरी साधू संतांनी तासन तास बसून राहावं, उभं राहावं, दाराकडे पाहावं. आईने विचारलं, बाबा तुम्ही भिक्षा मागणारे साधू मला दिसत नाही, आपण फार मोठे महात्मे आहात, पण माझ्या दारामध्ये तासन तास उभे राहता, कारण काय आहे? आई तू बरोबर ओळखलंस ग, आम्ही भिक्षा मागणारे साधू नाहीयेत, जगाला भिक्षा घालण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आई पण तुझ्या पोटी परब्रह्म जन्माला आलंय, त्याचं एक बार आम्हाला दर्शन व्हावं, याच्यासाठी आम्ही तुझ्या दारामध्ये तासनतास उभे असतो. आई तुला माहिती नाही, आमच्यातले काही साधू 60-60 हजार वर्षापासून तपश्चर्या करतात. कुणी एका पायावर, तर कुणी पहाडावर, तर कुणी पाण्यात, तर कुणी झाडाला उलट टांगून घेतलेलं. उलट टांगून घेतलेल्या संत फक्त एकच म्हणतात की आम्हाला देवाचं दर्शन व्हावं. ते संत म्हणतात, कागा सब तन खायो, मोरा चुन चुन खायो मास, ए दोने ना मुरने ना मत खायो, इनमें मेरी प्रभु मिलन की आस। कागा सब तन खायो, कागा सब तन खायो, मोरा चुन चुन खायो मांस, दो नैना छोड़ दियो, प्रभु मिलन की आस. जोपर्यंत या दोन डोळ्यांना ईश्वराचं दर्शन होत नाही ना, तोपर्यंत ही बुबळं खाऊ नका, बाकी सगळं शरीर खा. एकदा का देवाचं दर्शन झालं की बुबळं काढून आम्ही तुम्हाला देऊ. एवढी तपश्चर्या करणारे संत माई, पण देव स्वप्नात येत नाही, तो तुझ्या पोटी आलाय, काय तुझं पुण्य आहे. त्या देवाच्या दर्शनासाठी आम्ही आलो गाई. कौशल्या माईला खूप आनंद वाटतोय. छोटेसे भगवान आहेत, त्या भगवंताचं बालपण ऐका. भगवान जेव्हा रांगायला लागले, 4 लेकरांना 4 कोपऱ्यात माई कौशल्या ठेवते आणि सगळ्यांना खाऊ भरवते. तोंडामध्ये चिमुकल्या, तोंडामध्ये घास भरवण्याचं काम करते. सावळा 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 ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र,
मध्ये रामाच्या या नटखट लीला आहेत. काय करतायत राम? सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी ठवा रागचा थांबतो, उरलेल्या घासासाठी ठवा रागचा थांबतो. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र सावळा गेला, सावळा ग रामचंद्र सावळा गेला, सावळा ग रामचंद्र सावळा गेला, सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, त्यासी करिता संवाद झालो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र सावळा ग राम. भगवान परमात्माच्या बाललीला छोटेसे भगवान आता चालू लागले. आणि भगवान जेव्हा चालायला लागतात तेव्हा खेळ खेळतात. लहान लेकरांना खेळाची फार आवड असते. बरं कोणीच नसेल ना तर ते एकटेच खेळ खेळतात. बरोबर. त्यांच्या खेळाला असं काही नसतं हाच खेळ खेळावा तोच खेळ खेळावा. आपली लेकरं एका जागेवर शांत बसतात का? सुरली, आपली लेकरं एका जागेवर शांत बसतात का? आणि लक्षात घ्या, जेव्हा आपल्या घरात पाहुणे येतात ना तेव्हा आपल्या लेकराला फार उल्हास येतो. उलट्याच उड्या मारतात. त्याला कोणती उडी म्हणतात इकडे? अशी ती उलटी उडी, कोलाट उडी. कुठे कोलांटी उडी म्हणतात, कुठे कोलाट उडी म्हणतात. पण ती उडीच्या विरोधात काही नाही. बरं मी मारू द्या उडी, पण आईजवळ उडी मारा, वडिलांच्या जवळ उडी मारावी, आजोबाच्या जवळ उडी मारावी का पाहुण्याच्या थोबाडावर? काही कळतच नाही. कुठे उडी मारावी तेच कळत नाही. एक बिचारा म्हातारा पाहुणा होता, त्याला 2च दात होते. कार्ट्यानं उडी मारली, दोन्ही दात ठॉय. कुणी म्हाताऱ्याला घरात घेणं म्हणजे जाताना असं नव्हतं, येताना असं कसं. लहान लेकरं त्यांना खेळायला आवडतं, खोडी करायला आवडते. स्वाभाविक आहेत त्या गोष्टी. आता कथेला जरी आले ना लेकरं शांत बसणार नाहीत. पहा, मंदिरात गेले ना त्यांना देवाचं काही घेणं देणं नसतं, पण घंटा तर वाजलीच पाहिजे. लेकरं आहेत. एक लेकरू, एक नातू आणि आजोबा रस्त्याने निघाले आणि रस्त्याने जाताना समोरून शिक्षक आले. शिक्षक आल्यानंतर आजोबा म्हटले, बाळ्या पटकन लप, तू माझ्या पाठीमागे, माझ्या पाठीमागे लप. आणि काय झालं बाबा? अरे समोरून तुझे गुरुजी आलेत, 8 दिवसापासून तू शाळा बुडवली, आता खूप मारतील तुला. तो म्हटलं, बाबा मी लपत नाही, तुम्हीच लपा. आणि कशामुळे? म्हणजे मला गुरुजी मारणार नाही, तुम्हाला घाबरून पळून जातील. आणि कसं काय? अरे शाळा तर तू बुडवली, गुरुजी मला का घाबरतील? आजोबा तुम्हीच लपा, तुम्हाला घाबरतील गुरुजी. म्हणे कारण काय? म्हणे मी शाळेमध्ये सांगितलं होतं माझे आजोबा मेलेत म्हणून. भूत म्हणून घाबरतील तुम्हाला. ते लेकरं एवढे विचित्र आहेत. आपल्या लेकरांचे तर खेळ विचारूच नका. कुणाच्या घरावर दगड, कुणाच्या खिडकीवर दगड, कुणाच्या पत्रावर दगड. हे आपल्या लेकरांच्या खोड्या, हे आपल्या लेकरांचे खेळ आहेत. पण देवाच्या खेळामध्ये सुद्धा खूप अर्थ भरलेला आहे. कधीच न ऐकलेला प्रसंग ऐका. राम भगवान यांनी खेळ खेळायचं ठरवलं. खूप छान आहे बरं, याच्यात खूप सुंदर अध्यात्म दडलेलं आहे. कान देऊन ऐका, समजून घ्या. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 भावंड खेळण्यासाठी राजभवनाच्या अंगणामध्ये आले. राम म्हणतात, आपल्याला खेळ खेळायचा चेंडूचा. 2 गट तयार करा. भगवंतानं फक्त सांगितलं काय? 2 गट तयार करा. लक्ष्मणजी फार सावध आहेत. का? शेषाचा अवतार आहे. सापा एवढं कोणी सावध आहे का? साप खूप सावध आहे, सजग आहे. लक्ष्मणजी लगेच सावध झाले. लक्ष्मणजी म्हणतात, भगवान 2 गट तयार व्हा, ठीक आहे, पण मला जर तुझ्या गटात घेणार असशील ना दादा तरच मी खेळात, नाहीतर मी आत्ताच बाहेर निघालो.
म्हणजे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. लक्ष्मणजी श्रद्धा आहेत तर भरतलाल समर्पण आहेत. लक्ष्मणजीची रामचरणावर एवढी श्रद्धा आहे, एवढी श्रद्धा आहे की खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार नाहीत. किती मोठी श्रद्धा आहे. श्रद्धा तिलाच म्हणतात जी कधीच बदलत नाही. जी बदलते ती कधी श्रद्धा होऊ शकत नाही. राम भगवान त्यांना लक्ष्मणजी म्हणतात, लखन म्हणतात, दादा मला जर तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच मी खेळात, नाही तर मी आत्ताच बाजूला निघालो. भगवान बोलले, लखन तू माझ्या गटात राहा. आता जर लक्ष्मणजी रामाच्या गटात आले तर गट तयार करा म्हणायची गरजच नाही. राहिले 2 म्हणजे समान गट झाले. तरीही भगवान म्हणतात, भरत तुला हे गट मान्य आहेत का रे? म्हणजे भगवान प्रत्येकाच्या मनाचा किती विचार करतायत ते पहा. भरतलाल म्हणतात, दादा तुमचा खेळ पूर्ण करण्यासाठी मला विरोधी गटात उभं केलं तरी चालेल, पण तुमचा खेळ पूर्ण झाला पाहिजे. भरतजी होकार देत आहेत. खेळ चालू झाला. कुणीतरी बोललं भरतजीला, भरतजी देवाच्या विरोधी गटात जाऊन काय मिळणार आहे तुम्हाला? अपयश पराभवापलीकडे दुसरं काय नाही मिळणार. देवाच्या विरोधात जाता तुम्ही, काय भेटणार आहे तुम्हाला? भरतलाल बोलले, महात्मा देवाच्या गटात राहणाऱ्याला जे मिळणार नाही ते आम्हाला विरोधी गटवाल्याला मिळणार आहे. म्हणे काय? म्हणे देवाच्या गटातले जेवढे प्लेयर्स आहेत ना ते आमच्या तोंडाकडे पाहून डाव टाकतील, पण आम्ही प्रत्येक डावाला देवाचं तोंड पाहू, हा लाभ आम्हाला होईल, म्हणून आम्ही विरोधी गटात राहू. खेळ चालू झाला चेंडूचा. भरतलाल चेंडू जोरात उडवायचे पायानं, जोरात. भरतलाल पायानं चेंडू उडवतात, पण तो चेंडू रामापर्यंत जातो, 2 हात दूर थांबतो. राम भगवान हातात चेंडू घेतात आणि पुन्हा फेकतात. भरतलाल आलेल्या चेंडूला खूप जोरात लात मारतात. कोणीतरी विचारलं भरतजीला, भरतजी जिंकायचंय तुम्हाला? जिंकायचंय? देवाच्या विरोधी गटात आहात, वर्ण जोरजोरात चेंडू मारता, तुम्ही जिंकायचंय का तुम्हाला? भरतजी बोलले, नाही, मी जिंकण्यासाठी याला जोरात लात मारतच नाही. म्हणे का मारता मग? उत्तर कान देऊ नाही का? भरतजी म्हणाले, या चेंडूला मी देवाच्या जवळ खूप ढकलण्याचा प्रयत्न करतोय, खूप त्याला जोरात मी ढकलतोय, पण हे एवढं अभागी आहे, देवाच्या जवळ पाठवून सुद्धा 2 हात दूर थांबतंय. मग देवाच्या जवळ पाठवूनही जे देवापासून 2 हात दूर अंतरावर थांबतात ते लाथाचेच मालक असतात, हे मला लोकांना सांगायचं, म्हणून मी त्याला पायानं उडवतो. कोणीतरी बोललं भगवंताला, देवा तुम्ही पण लात मारा ना, तुम्ही कशाला हातात उचलता? भगवान बोलले, नाही, माझा भरत संत आहे आणि संताच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे आला, भले तो येताना कुठे थांबला, थकला, तर त्याला माझ्यापर्यंत जर येता येत नसेल तर मी त्याच्यापर्यंत जातो आणि त्याला हातात उचलून घेतो, कारण तो माझ्या साधूच्या चरणाला स्पर्श करून आलेला आहे, त्याला असं मी वाऱ्यावर सोडत नाही. एवढा सुंदर खेळ. आणि हा सुंदर खेळ भगवान परमात्मा खेळतात. हळूहळू भगवान लहानाचे मोठे होतात. परत मग विश्वामित्र ऋषी येतात. एक दिवस विश्वामित्रांचं आगमन झालं आणि अजून विश्वामित्र महाराजांनी राजा दशरथाला काहीच मागितलं नाही. राजा दशरथ स्वतःहून म्हणतात, महाराज तुमच्या सारख्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं मला 4 मुलं झाली. यज्ञ यागानं तुमच्या सारख्यांच्या कृपा प्रसादानं मला 4 मुलं झाली. मी खूप खुश आहे, मी खूप आनंदामध्ये आहे. काही जरी हवं असेल तुम्हाला तर मला मागून घ्या. हा अयोध्येचा राजा दशरथ तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार आहे. दशरथ राजा मनानच म्हणतोय मागा. अजून विश्वामित्र आले होते मागायला, पण मागितलेलं नव्हतं काही. रामकथा आपल्या सगळ्यांना मागणी सुद्धा शिकवते की आपण कुणाला कधी आणि काय मागितलं पाहिजे आणि कोणत्या वेळेत मागितलं पाहिजे. समोरच्याच्या तोंडावर जर 12 वाजलेले असतील तर आपण तिथे मागणी केली तर आपली कधीच मागणी पूर्ण होणार नाही. मागण्याची सुद्धा वेळ आहे. योग्य वेळेमध्ये मागणी करा, आपली मागणी पूर्ण होईल. आणि मागा काय की ज्याच्यामध्ये जगत कल्याण दडलेलं आहे,
ज्याच्यामध्ये आपलंही भलं आणि दुसऱ्यांचंही भलं असा जर भाव असेल तर तिथे मागणी मागा, त्या गोष्टीची मागणी मागा. बऱ्याच लोकांना काय मागावं हे कळत नाही, अजिबात कळत नाही की कुणाला काय मागितलं पाहिजे. पूर्वी, आता तरी लोकांच्या काही मागण्या कमी झाल्या. पूर्वी नवीन लग्न झालं की त्या बिचाऱ्या मुलीच्या माहेराकडे मागणीच असायची सारखी. माझे गुरुवर्य फार विनोदानं सांगतात, एक सासू फार खट्याळ होती. पूर्वीचा काळच असा होता, साऱ्या घरामध्ये सासूचा दरारा होता, पूर्वीचा काळ होता. पण आता सासूचा तेवढा दरारा राहिलेला झोपल्या का काय. आता मी तुमच्याबद्दल बोलते ना, पूर्वीची सासू म्हणजे वाघीण, आताची सासू बिचारी मांजरीसारखी अवस्था झाली तिची. पूर्वी साऱ्या घरात सासूचा धाक होता. एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वी सासूची चलती होती, आता सुनेची चलती आहे. काळ हा कधी कायम कुणाचा नसतो, जो बदलतो त्याचं नाव काळ आहे. पूर्वी काळ असा होता, मजूर मालकाच्या दारात, मालक हाताला काम द्या पोटाला अन्न मिळेल, बरोबर. आता काळ बदलला, आता मजूर मालकाच्या दारात नाही, मालकच मजुराच्या दारात. येता का कामाला, बरं किती वाजता, पहाटे 4लाच. तिथे जाऊन काय करतंय, ओढा पांडुरंगा प्रभात समयोपात. काकडा करता करता बिचारा मालक वाकडा झाला, पण हा काय कामाला नाही आला. काळ बदलला. पूर्वीचा काळ असा होता की सासूचं खूप चालत होतं, आता काळ बदलला, आता सासूचं नाही सुनेचं चालतंय आता. आणि आताच्या काळामध्ये माझ्या सर्व ताईंना माझी विनंती, माझं निवेदन आहे, या काळामध्ये सुनबाईला ढुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही, तिच्या माहेरचा उद्धार करायचा नाही. आणि तिच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातला कुठलाच प्रयोग 2024 मध्ये करायचा नाही, कारण काळ तुमचा नाही, आज काळ सासूचा नाही, आज काळ सुनेचा आहे. आणि उरलेले 10-5 वर्ष म्हातारपणाचे जर सुखात घालवायचे असतील तर एकच काम करा, हातात जपाची माळ घ्या आणि एकच म्हणा, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या सुरलीत नाही. तुम्हाला सकाळीच 9 वाजता तुपातला शिरा मिळेल. एका महिन्यात सासू 3.5 क्विंटलच्या पुढे जाईल. पण जरा सूत्र समजून घ्या, सूत्रच कळत नाहीत. सुनबाईला ढुसपूस कुरकुर करायचं नाही. आणि सांगू तुम्हाला भाऊ, खरं तर ना सुरली गाव खूप छान आहे. इथल्या बिचाऱ्या सगळ्या आहेत ना ज्या सासवा, त्या खूप समजदार आहेत. इथं सासू सुनेचं भांडणच नाही या गावामध्ये, अजिबात नाही. इथली सासू सुनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, हे मला कसं कळालं. खरं सांगते मी तुम्हाला, इथं सासू सुनेचं भांडण नाही. ही गोष्ट मला कशावरनं कळाली, कथेला बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळाली. तुमच्या ज्या गुडगुडीत तब्येती आहेत ना, तुम्हाला फक्त सून प्रसन्न, दुसरं काहीच करत नाही. विनोद बाजूला ठेवून द्या, तुम्ही थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून अधूनमधून असं हे घेते मी, दुसरं काही कारण नाही. तर काळ पूर्वीचा होता, मग सारखी मागणी असायची माहेराला, सुनबाई हे घेऊन ये, सुनबाई ते आण, तरच तुला सासरमध्ये एंट्री. नवीन लग्न झालेलं बिचारी सुनेचं. आणि मग तुला जे दिवाळीला सोडलं ना, भाऊबीज झाली, दिवाळी झाली, तरी तिला आणच नात माहेराला, सासरला वापस. बापानं विचारलं, बेटी का ग तुझ्या सासरची लोक तुला घ्यायला येत नाहीत, कारण काय आहे. बाबा, त्यांना कपाट पाहिजे. माझ्या सासूनं मला सांगितलं, तू कपाट आणलं तरच तुला घरात एंट्री, नाही तर तू कधीच यायचं नाही. बापानं पोटाला चिमटा घेतला, एक वेळचं जेवण कमी केलं, गाठीकाठीचं धोतर घालणारा बाप. त्यानं 5,000चं कपाट घेऊन दिलं, कपाट गाडीमध्ये टाकलं आणि गाडी निघाली मुलीच्या सासरवाडीला. ऊन आरशावर चमकलं, ती चमक सासूच्या तोंडावर गेली. सासूला लक्षात आलं कपाट आलं. एवढी आनंदित झाली ना ती सासू, कपाट आलं, कपाट आलं. दारात कपाट, पण घरातच जाईना, घर छोटं, आतच जाईना. मग चौकट तोडली ना, आतमध्ये कपाट घातलं, उभं केलं तर पत्रेवर गेले. मध्ये खड्डा खोदला, खड्ड्यात कपाट ठेवलं, उघडता येईना. समोर छोटा खड्डा, उघडझाप चालू झाली. पण माझ्या ताईनं कपाट कशासाठी असतो,
सोन्याचे दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू, कपडे, कागदपत्र ठेवण्यासाठी कपाट असतं. पण या बाईला ना कपाटात काय ठेवावं याचं सुद्धा ज्ञान नाही. तिनं लोकांचे चोरलेले तांबे, चोरलेल्या प्लेट, तुटलेली चप्पल, बैलाचे मुंगसे हे सगळं तिनं कपाटात ठेवलं. बऱ्याच लोकांना काय मागावं याचं ज्ञान नाही. ती वस्तू कशासाठी आहे हे सुद्धा कळत नाही. कोणत्या वेळेला मागावं हेही कळत नाही. कुणाला मागावं, काय मागावं, किती मागावं रामकथा शिकवते. काय मागा? जगत कल्याणाचं मागा. असं मागा की त्यातून आपलं आणि इतरांचंही भलं झालं पाहिजे, असं काहीतरी मागा. बर कधी मागा? समोरचा व्यक्ती प्रसन्न आहे त्या व्यक्तीला मागा. राजा खूप खुश आहे. प्रसन्न असलेला राजा म्हणतोय, महाराज तुम्ही मागा मला, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, राजा तू देणार आहेस ना तर दे. काय दे? ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मायावी रात्रीचर मायावी रात्रीचर कष्टविती मजसे फार कैकवाल करुणी यज्ञ नाही सांगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, 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 ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. दशरथा दशरथा तुझा ज्येष्ठ पुत्र राम मला दे. राम म्हटलं की दशरथची आवाज झाली, महाराज हे काय मागता तुम्ही? राम नाही देऊ शकत मी, राम माझा प्राण आहे. राम सोडून मागा, दुसरं काहीतरी मागा, मी नाही देऊ शकत राम. रामच दे राजा, मला दुसरं काही नकोय. हा विरक्त महात्मा जगत कल्याणा व्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार करू शकत नाही. धेनु धन या गोष्टी मला नको आहेत बाबा. धेनु धन धुरी आप जो चाहोगे मैं आपको दे दूंगा, लेकिन राम तो मेरा प्राण है, राम तो मेरी आत्मा है, मैं राम को नहीं दे सकता. मुझे माफ करो महाराज, मला माफ करा महाराज, मी राम देऊ शकत नाही. राजा काही क्षणापूर्वी बोलला की राम देतो, जे मागाल ते देतो, आणि आता लगेच नाही म्हणतो. अरे विश्वामित्र म्हणतात मला प्रतिसृष्टी निर्माण केली मी आहे. महाराज मला सगळं मान्य आहे, पण मी राम देऊ शकत नाही. राम तर माझा श्वास आहे, राम माझा प्राण आहे. आणि यज्ञाचं रक्षण करणं म्हणजे राक्षसांची 2 हात करणं, तेवढा माझा राम अजून मोठा झालेला नाही. नका नेऊ माझ्या रामाला. राजा निघालो मी. आसन वाघाचं कातडं गुंडाळून घेतलं, पायात खडाऊ सरकवली, आवेशात रागाने निघाले. आणि वशिष्ठ जे आले, राजा या महात्म्याला नाराज करू नको. आधीच त्या महात्म्याचं माझं जमत नाही, यांना वाटेल की यांनीच नाही म्हणून सांगितलंय. अरे राम काय, लक्ष्मणालाही देऊन टाक, काळजी करू नको कुठली रामाची. विश्वामित्र पुढे तडतड तडतड चालतायत आणि पाठीमागनं राजा दशरथ पळतात. महात्मा रुक जाओ, मैं आपसे कुछ कहना चाहता हूं, रुक जाओ. आप राम नहीं दे सकते, मैं आपकी एक ही नहीं सुनने वाला. महात्मा जी राम और लखन दोनों को भी ले जाओ. राम काय, लक्ष्मणही घेऊन जा, दोघांनाही घेऊन जा. राम आणि लक्ष्मणाला घेऊन जा. वेगवान पायांना थांबा लागला आणि मागे वळून पाहिलं. राजा देणार आहे? हो देणार आहे.
मग राम आणि लक्ष्मणाला घेऊन निघाले. जात असताना गंगेच्या पात्रामध्ये रामाला धनुर्विद्येचं ज्ञान दिलं. त्राटका नावाची राक्षसणी मारली आणि यज्ञ जेव्हा सिद्ध आश्रमामध्ये चालू झाला, यज्ञाचा उच्चार चालू झाला, मंत्र उच्चार चालू झाला, आकाश मार्गे मारीच आणि सुभाऊ नावाचे राक्षस वेगात आले, प्रचंड आवाज करताय आणि राक्षस आली. रक्त मांस हाड प्रेत हातामध्ये घेऊन यज्ञामध्ये टाकणार. विश्वामित्रजीने सांगितलं, राघव यज्ञाचं रक्षण करा. राघवेंद्र सरकारानं भातातून बाण काढला. एका बाणाचे हजारो बाण झाले, छत तयार झालं. दुसरा बाण घेतला, त्या बाणानं सुभाऊ ठार केला. बिगर टोकाचा बाण घेतला आणि बिना तिकीट मारीचाला समुद्राच्या काठावर पाठवून दिलं. जिकडे मारीच पडला, जसा शुद्धीवर आला, विचार करायला लागला, जर टोकाचा बाण लागला असता तर आपलं काय झालं असतं. यज्ञाचं रक्षण झालं. विश्वामित्र महाराजांना खूप आनंद झाला. राम भगवान विश्वामित्रजींच्या कार्याला उतरले. या गोष्टीचा त्यांनाही स्वतःला आनंद वाटतोय. पुढे आता काही दिवस सिद्धाश्रमामध्ये थांबले आणि एक दिवस विश्वामित्र म्हणतात, राघव तुम्हाला मी लवकरच अयोध्येला पाठवून देणार आहे, पण मिथिला नगरीला धनुर्यज्ञ आहे आणि त्या यज्ञासाठी आपणाला जायचं आहे. तर त्या यज्ञ सिद्धीसाठी आपण अगोदर मिथिला नगरीला जाऊ, तिथून तुम्हाला मी अयोध्येला पाठवतो. राम लक्ष्मण विश्वामित्र महाराजांच्या सोबत मिथिला नगराकडे निघाले. मिथिला नगरीकडे जात असताना अनेक धर्मशास्त्रांची चर्चा चालू झाली आहे आणि रस्त्यामध्ये एक सुंदर आश्रम दिसलेला आहे. तो आश्रम सजलेला आहे, फुलं लागलेली आहेत, बहरलेला आहे, पण ओसाड आहे, म्हणजे तिथे कोणी नाहीये. दारामध्ये एक शिळा आहे त्या आश्रमाच्या. राम भगवंतानं विचारलं, गुरुदेव हा आश्रम कोणाचा आहे? सांगितलं, राघवा या आश्रमाची पण कथा आहे. ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या फार सुंदर, आणि ती अहिल्या प्राप्त व्हावी याच्यासाठी देवतांची खूप चढाओढ लागलेली होती. अहिल्या आपल्याला मिळावी. ब्रह्मदेव बोलले, पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा घालून येईल त्याला मी माझी अहिल्या देणार. स्पर्धा चालू झाली. सगळेजण आपापल्या भारी भारी गाड्या घेऊन निघाले. कोण 160च्या स्पीडनं चाललं, कोण 140च्या स्पीडनं चाललं, कोणी 200च्या स्पीडनं. पण त्या स्पर्धेमध्ये गणपती बाप्पा पण निघाले. गणपती बाप्पांची गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा. चढ लागला की बंद पडणार. कोणीतरी बोललं, बाप्पा बाकी कोणाची स्कॉर्पिओ आहे, कोणाची एक्सयूव्ही आहे, कोणाची इनिओ आहे. एवढ्या भारी भारी गाड्यामध्ये तुमचा रिक्षा कसा दम धरणार? आणि तुम्ही स्पर्धेत तर जिंकणारच नाही. बाप्पा बोलले, मी काय स्पर्धेत जिंकणार नाही हे मला माहिती आहे, पण प्रमाणपत्र तर मिळेल ना, आपण पण स्पर्धेत होतो म्हणून आम्ही उतरलेलो आहोत. ठीक आहे. पण बाप्पाच्या गाडीनं बाप्पांना बोली केली, बाप्पा आपण स्पर्धेमध्ये जाऊ, पण चढ लागला की तुम्ही उतरायचं, धक्का द्यायचा. उताराला मी तुम्हाला घेऊन जाईल. चालू झाला धावपळीचा तो कार्यक्रम. तेवढ्यामध्ये गौतमजी स्नान करून निघाले होते. इंद्राला आवाज दिला, चंद्राला आवाज दिला, पण कोणीच लक्ष देईना. का? बोलायच्या नादात कोणी ओव्हरटेक करून जाईल ना पुढे, म्हणून कोणीच वेळ देत नाही. पण गणपती बाप्पा आपल्या रिक्षाला धक्का देत होते. तेवढ्यामध्ये गौतमजी विचारतात, गणेशजी एवढ्या देवदेवतांची धावपळ का बरं चालली? काय कारण आहे? गणपती बाप्पा बोलले, एकच कारण आहे की ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या फार सुंदर आहे आणि ती अहिल्या प्राप्त करण्यासाठी सर्व देवदेवतांची धावपळ चालू. म्हणजे मला कोणीच बोललं नाही. म्हणजे तुम्हाला जर कोणी बोलत बसलं तर तेवढ्या वेळेत कुणीतरी ओव्हरटेक करून एखादा देव पुढे जाईल, स्पर्धा जिंकल, म्हणून तुम्हाला कोणी वेळ दिला नाही. ठीक आहे. पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालणाराला अहिल्या मिळणार ही गोष्ट तर कळाली, पण म्हणे आपण या स्पर्धेत टिकू शकत नाही. गौतमजी पुढे गेले. एक काळी गाई बछड्याला जन्म देत होती. तिला 3 प्रदक्षिणा घातल्यानं ब्रह्मदेवाकडे आले, वेद चाळले, दोन्हीचं पुण्य सारखं निघालं आणि अहिल्या गौतमजीला दिली. पण इंद्र रागावला, सूड घेईल मी या गोष्टीचा. जर अहिल्या गौतमजीला द्यायचीच होती तर आम्हाला का पळवलं?
सूड भावनेनं अगदी रागात असलेला इंद्र एक दिवस मध्यरात्रीला चंद्राची साथ घेतो आणि गौतमजीच्या आश्रमामध्ये येतो. चंद्र कोंबड्याचं रूप घेऊन आरवतो. स्नानाची वेळ झाली म्हणून गौतमजी बाहेर जातात तर इंद्र पर्णकुटीमध्ये जातो. पुन्हा गौतमजी वापस येतात. अहिल्ये दार उघड. अहिल्या घाबरते. बाहेर जर माझ्या पतीचा आवाज येतो तर हा कोण आहे. इंद्र मूळ रूपात येतो पळून जातो. हा सगळा प्रकार गौतमजींना वाईट वाटतंय. गौतमजी शाप देतात. इंद्रा, माझ्या पाठीमागे माझ्या पर्णकुटीमध्ये तू आलास, माझा शाप आहे तुला. 1000 भग पडतील आणि अहिल्ये तू शिळा होऊन पडशील. महाराज, माझी काहीच चूक नाहीये, मला उपशाप द्या. उपशाप दिला की त्रेतायुगात राम या रस्त्यावरनं जातील. त्यांची चरणधुली जेव्हा तुला स्पर्श करेल तेव्हा तुझा उद्धार होईल. अगदी राघवा, तीच ही शिळा आहे. आता तुमच्या चरणाची धूळ जर हिला लागली तर हिचा उद्धार होईल. रामाची चरणधूल त्या दगडाला स्पर्श करते. त्यातून एक तेजपुंज साध्वी श्री अहिल्या प्रगट होते. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम भगवान पुढे जातात. आता मिथिला नगर जवळ आलंय. मिथिला नगर जवळ आल्यानंतर राम म्हणतात तिथे धनुर्यज्ञ कशासाठी आहे. सांगितलं. म्हणे जनकाची मुलगी आहे सीता, 6 वर्षाची, आणि त्यांच्याकडे शिवधनुष्य ठेवलेलं आहे परशुरामजीचं. ते शिवधनुष्य हजारो मल्लांना ओढता उडत नाही. ते शिवधनुष्य त्याची पूजा करण्याचं काम जानकीकडे. 6 वर्षाची जानकी रोज आजूबाजूनं स्वच्छ करते, सारवून घेते. पण आजूबाजूनं सारवण्यामुळे धनुष्याच्या नेमकं खाली कचरा झालेला होता. पण एक दिवस त्या धनुष्याच्या खालचा सुद्धा कचरा बाजूला गेलेला. जनकजी रोज दर्शनासाठी येतात. पाहिलं तर आज कचराच नाही. जानकी, धनुष्याचा खालचा कचरा कुणी काढला. बाबा, मीच काढला. कसा काढला बेटा. हाताने धनुष्य उचललं. हा असा उचलला धनुष्य, असं सारवून घेतलं. बापानं डोळे दाबले. बेटा, धनुष्य खाली ठेव. लक्षात आलं वडिलांच्या ही मुलगी सामान्य नाहीये, ही शक्ती आहे. आणि ही शक्ती परब्रह्माला प्राप्त व्हावी म्हणून धनुष्याला जो प्रत्यंचा लावल 2 तुकडे करल त्याला माझी जानकी वरमाला घालणार, असा हा धनुर्यज्ञ आहे. आणि मग राम बोलले, ठीक आहे. देश देशीचे राजे महाराजे त्या सीता स्वयंवरासाठी आलेले होते. सगळेजण बसलेले आहेत. रामाचंही स्वागत झालं. आणि सीता हत्तीवर अंबारीमध्ये बसून आली. हातामध्ये धवल फुलांची माला आहे. सीतेचं सौंदर्य पाहिलं बरेच राजकुमार म्हणतात सीता मलाच वरमाला घालणार. काही म्हणतो माझ्याकडे एवढं सैन्य आहे. कोणी म्हणतं आमच्याकडे एवढा आमचं राज्य विस्तार आहे. कोणी म्हणतं मी सुंदर आहे, जानकी मलाच वरमाला घालणार. पण तेवढ्यामध्ये हजारो मल्ल शिवधनुष्य ओढत आले. आणि जनकजीनं सांगितलं, या धनुष्याला जो राजकुमार प्रत्यंचा लावाल त्यालाच जानकी वरमाला घालणार. सगळे राजकुमार बोलले की आता आम्हाला सीता नकोय. धनुष्य उचलण्याच्या नादात आमचाच प्राण निघून जाईल. कोणीच धनुष्य उचलण्यासाठी पुढे येत नाहीये. राजकुमार म्हणतात की आपल्याला आपला जीव प्रिय आहे. तेवढ्यामध्ये रावण आला आणि त्यानं धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर छातीवर धनुष्य पाडून घेतलं त्यानं. जनकजी गोंधळून गेले. इथे कोणी क्षत्रिय नाहीये का की जो शिवधनुष्य उचलेल आणि धनुष्याला प्रत्यंचा लावेल. कोणी क्षत्रिय नसाल तर आजपासून आम्ही क्षत्रिय आहोत हे सांगायचं सोडून द्या आणि आपापल्या रस्त्यानं चालते व्हा. लक्ष्मणजीला राग आला आणि राम भगवान उठून उभे राहिले. राम भगवंतानं लीलया सहज धनुष्य उचललं आणि धनुष्याला प्रत्यंचा खेचली. धनुष्याचे 2 तुकडे केले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामरायाला पाहून जानकी माता लाजलीये. लाजली सीता स्वयंवराला पाहुणी रघुनंदन सावळा. पाहुणी रघुनंदन सावळा. रामाला पाहून लाजली माई. रामानं जेव्हा धनुष्य मोडलं
त्यावेळेला खूप आनंद झाला, हजारो विजांचा कडकडाट झाला आणि सीतामाईला जे राम आपल्याला पती स्वरूपात अपेक्षित होते ती सीतामाईची इच्छा पूर्ण झाली. आता धनुष्य तर मोडला, पण वरमाला एकमेकाच्या गळ्यामध्ये घालायची. राम होते 15 वर्षाचे आणि माई होती 6 वर्षाची. एक शब्द माझा ऐका, आजही मुलाचं वय लग्न प्रसंगी जास्त असतं आणि मुलीचं वय कमी असतं. किमान त्यांच्यामध्ये 5 वर्षाचा फरक असावा. आता 3 वर्षाचा फरक आहे, पण किमान 5 वर्षाचा असावा. त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय वैज्ञानिक कारण असं आहे, मुलगा जर शारीरिक वयानं 20 वर्षाचा असेल तर त्याचं मानसिक वय सुद्धा 20च वर्षाचं असतं. आणि मुलगी जर शारीरिक वयानं 15 वर्षाची असेल तर ती मानसिक वयानं 20 वर्षाची असते. म्हणजे शारीरिक वयापेक्षा तिचं मानसिक वय 5 वर्षांनी मोठं असतं. दोघांचे विचार जुळावेत म्हणून दोघांच्या वयामध्ये अंतर असतं. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. राम 15 वर्षाचे आहेत, माई सीता 6 वर्षाची आहे. राम चौरंगावर उभे आहेत, माई पाटावरती आहे. सीता माईचा हातच पुरण आणि राम काही खाली झुकणात. आताचा नवरदेव असता तर खाली वाकलाच असता, पण राम आताच्या नवरदेवापैकी नाही आहेत. राम खाली झुकणात, माई उंच उड्या मारते तरी हातच पुरेना. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं आणि लक्ष्मणजीला एक सवय आहे कसली, की रामाला साष्टांग दंडवत घालायचा आणि रामाला सवय आहे लक्ष्मणाला वाकून नमस्कार करायचा, आशीर्वाद द्यायचा. लक्ष्मणजी दंडासारखे जमिनीवर आडवे झाले. रामचरणी लक्ष्मणजी लीन झाले आणि लक्ष्मणजीला आशीर्वाद देण्यासाठी राम खाली वाकले. जसे वाकले तशी माईनं संधीचं सोनं केलं आणि टुपकन फुलांचा हार रामाच्या गळ्यात घातला. विवाह सोहळा पूर्ण झाला. स्वयंवर झाले सीतेचे, 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 काळी वाजवा झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, बघना माझी देवकरांनी करती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले, हो त्यांच्या कानी गजर पोचले, मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. इथे आपण शब्दामध्येच विवाह सोहळा पूर्ण केला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. स्वयंवराचा सोहळा पूर्ण झाला, सगळ्यांना आनंद झाला. काही दिवस सर्वजण तिथे थांबतात, पण जे राजकुमार होते ना ते म्हणतायत लग्न आम्ही पाहिलंच नाही. धनुष्य जो मोडला तो प्रचंड आवाज झाला आणि आम्ही मूर्छा येऊन पडलो. आम्हाला राम सीतेचं लग्न पाहायचंय. विश्वामित्र म्हणतात आता एकट्या रामाचं नाही, रामाचे उरलेले 3 भाऊ आणि सीतेच्या उरलेल्या 3 बहिणी यांचा सामूहिक विवाह आपण लावून देऊ. ताईंनो, माझ्या दादांनो, माझं बोलणं ऐका. लग्नासाठी 2 जण तर होते इथे, पण 2 होते अयोध्येला. म्हणून दशरथजीला पत्र पाठवलं. राम ललाचं पत्र आल्यानंतर खूप आनंद झाला आणि लग्नाची पूर्ण तयारी दशरथजीनं केली. दशरथजी जेव्हा मिथिला नगरीला लग्न सोहळ्यासाठी भरत आणि शत्रुघ्नांना घेऊन निघाले त्यावेळेला दशरथजीला सगळे शुभ शकून होत आहेत. आपण भारतीय लोक आहोत, आपण शकून अपशकून शुभ शकून मानतो. आपण जर चांगल्या कामाला निघालो आणि पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर शुभ शकून आहे का अपशकून आहे? झोपल्या का काय, शुभ शकून आहे तो. पण आता हा शकून फार कमी झालेला आहे, कारण आता डोक्यावर हंडा घेऊन कोणी पाण्याला जातच नाही. पूर्वी महिलांना फार कष्ट होते, डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागायचं. तरी पूर्वीचे लोक सकाळी 7 वाजता जेवण करायचे.
आता किचनमध्ये पाणी आहे. तरी 11 वाजले तरी बिचारा म्हणतो जेवण झालंय का, स्वयंपाक झालाय का. 11 वाजले तरी बिचारायला जेवण नाही. हा शकुन कमी झाला. स्वयंपाकघरात पाणी आहे, सगळीकडे पाण्याची व्यवस्था आहे, पण पूर्वी पाण्याचा हंडा घेऊन जायचे तर तो शुभ शकुन असायचा. एखादी बाई जर पाण्यानं भरलेला हंडा घेऊन आडवी गेली तर तो शुभ शकुन. आपण चांगल्या कामाला निघालो आणि जर ब्राह्मण देवताचं दर्शन झालं तर शुभ शकुन आहे. आपण चांगल्या कामाला निघालो आणि जर साधू संताचं दर्शन झालं तर तो शुभ शकुन आहे. आपण चांगल्या कामाला निघालो, हरणांचा कळप आडवा गेला तर शुभ शकुन आहे. गायीचं दर्शन झालं तर शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो आपण आणि जर मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकुन आहे. चांगल्या कामाला निघालो आणि जर मांजर आडवी गेली तर त्या मांजरीपेक्षा बेकार तोंड होत आहे आपलं, त्याला अपशकुन मानतो आपण. पण माझ्या ताई दादांनो जरा व्यवस्थित ऐका मी काय बोलते ते. चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण चांगल्या कामाला माणसं आडवी जाऊ नयेत, ती मांजरीपेक्षा बेकार आहे. मांजर तर एकदा काम होऊ देणार नाही, पण माणसं जर आडवी पडली ना ते कामच होऊ देत नाहीत. काही माणसं बोरीच्या काट्यासारखे असतात. बोरीला 2 प्रकारचे काटे असतात, एक सरळ असतो आणि एक वाकडा असतो. लांब चाललो ना वाकडा काटा ओढून घेतो आणि जवळ आलं की सरळ काटा टोचतो. तसे असतात काही. एक वेळेला मांजर परवडत आहे पण माणसं परवडत नाहीत. आणि माणसं नको त्या कामाला नाही, चांगल्याच कामाला आडवी पडतात. चांगल्या कामाचं कौतुक करणारे फार कमी असतात. पण असो, सर्व शुभ शकुन दशरथजीला होत आहेत. दशरथजी मिथिला नगरीला पोहोचले आणि सुंदर पद्धतीने राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या 4 भावंडांचा विवाह सोहळा पूर्ण झाला.